विठ्ठल भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळू रे भ्रमरा सुमनु सुगंधु रे भोवरा परिमळो विद्गदू रे भोवरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बापर खुमा देवी वरू रे भ्रमरा चरण कमळ दळू रे भ्रमरा भोगितो निश्चळो रे भ्रमरा विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की श्री गुरुदेव भगवान हरा विठ्ठल 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 हरी हरी करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वडस्य भद्रस्य बुडेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सतरू दास तुका दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने
कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू विठाला 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 हरी हरी रुनु झुनु रे भ्रमरा सांडितो अवगुण रे भ्रमरा. आज चातुर्मास्याच्या निमित्ताने कीर्तनरूपी सेवेच्या साठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत सम्राट संत कुलभूषण ज्ञानेश्वर माऊली यांचा आहे. आज नीज आश्विन वद्य एकादशी, जिला रमा एकादशी असं म्हणतात. एकादशीच्या शुभ मुहूर्तावर माऊलीचा उपदेश या प्रकरणातील अतिशय प्रशंसनीय असा अभंग, गोड आणि मधुर, ज्या अभंगाचा आपण सरळ अर्थ पाहून नंतर प्रस्तावना त्याच्यानंतर भावार्थ पाहूया. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो, अभंग अतिशय चिंतनीय आहे. माऊली जीवरूपी भ्रमराला प्रस्तुत अभंगातून उपदेश करतात की हे जीवरूपी भ्रमरा, तुझ्या ठिकाणी असणारा जो अवगुण आहे त्या अवगुणाचा तू त्याग कर. भगवान श्रीकृष्णाच्या चरणकमळाचे निश्चळ मन करून सेवन कर, आनंद भोग. सुमनाने सुगंधरूपी परिमळाचा स्पष्टतया भोग घे. याचा अर्थ भगवत रसाचा आनंद घे आणि षडगुर ऐश्वर्य संपन्न श्री विठ्ठल यांच्या चरणकमळाच्या ठिकाणी असणारा जो आनंदरूपी सुगंध आहे तू शुद्ध मनाने सेवन कर, म्हणजे आनंद प्राप्त करून घे. सारांश एवढाच आहे की परमात्मा चरणाच्या ठिकाणी तुझ्या चित्तवृत्तीला एकरस एकाग्र करून भक्ती प्रेमाचा, भगवत चरणाच्या चिंतनाचा आनंद प्राप्त करून घे. हा अभंगाचा सरळ अर्थ आहे. आता प्रस्तावना पाहू. विठ्ठला 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 विठाला 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 विठाला. हो, अभंग हा उपदेश या प्रकरणातील आहे. ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगातून उपदेश करतात आणि त्या उपदेशाला किंवा त्या उपदेशातून जीवाला त्याग सांगतात. माऊलीच्या जीवनाचा त्याग फार विशेष त्याग आहे. ज्यांचं नखशिखांत जीवन त्यागाने भरलेलं आहे, त्यागाने परिपूर्ण आहे, त्यांच्या त्यागाची शिदोरी समग्र वारकरी संप्रदायाला आजही मिळत आहे. त्यागात आनंद आहे, त्यागात शांती आहे, त्यागात सुख आहे. आणि खऱ्या सुखाला, खऱ्या शांतीला स्पर्श जर होत असेल तर त्यागातूनच होत असतो. परंतु त्याग सर्वाच्या भाग्यात नसतो.
साधकाच्या मुमुक्षुच्या भाग्यात जर त्याग असेल तर त्याचा परमार्थ त्याच्या साध्यापर्यंत सहज पोहोचून जातो. आणि परमार्थ म्हटल्यानंतर त्याग महत्वाचा विषय आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो जया परमार्थाची चाड दया परमार्थाची ताड तेने सांडावेली गाढ येणे सांडावेली गाड धरोनी भजनाची चाड धरोनी भजनाची ताड नित्य नेम आदरे सांडी मांडी परते टाकी सांडी मांडी परते टाके नित्याने मादरे सांडी मांडी पडते काठी सांडी मांडी पडते काठी. जया परमार्थाची ताड तेंडे सांडावेली गाड धरोनी भजनाची चाड नित्य नेम आदरे सांडी मांडी परते टाकी. काय ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला त्याग असला पाहिजे. कारण परमार्थ त्यागाने होत असतो आणि संसार भोगाने होत असतो. कारण त्याग हा साधूचा शृंगार आहे. साधूची शोभा ही त्यागाने असते. आणि नुकतं त्याग करायचं म्हणजे काय करायचं हाही एक प्रश्न आहे. आणि त्यागाला दुसरं नाव वैराग्य आहे. संसारातील विषयाच्या प्रती अनासक्ती, विषयाच्या प्रती अनिच्छा, त्यालाच त्याग किंवा वैराग्य असं म्हणतात. विचारसागरामध्ये इह लोकापासून तर परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या त्यागाला वैराग्य असं म्हणतात. ह्या मूत्र फल भोग विराग हा त्यातला अर्थ आहे. विठ्ठला 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 हो सामान्य अर्थ आहे की संसाराचा त्याग, संसाराच्या विषयाचा त्याग म्हणजे त्याला आपण वैराग्य म्हणतो. कोणी कोणी वैराग्याचं ढोंग सुद्धा करू शकतात. अरे अगोदर असावं नंतर त्याचा त्याग करावा हा खरा त्याग आहे. काय नाही तर शुगर झाली म्हणून साखर सोडून द्यायची, काय हा त्याग नाही. शुगर झाली म्हणून साखर सोडून द्यायची किंवा दात पडले म्हणून सुपारी सोडायची, काय तर हा त्याग नाही. याला त्याग म्हणता येत नाही. म्हणून विषय भोगायला मिळत नाहीत म्हणून त्या ठिकाणी विषयाचा त्याग करायचा. घरामध्ये 18 विषय दारिद्र्य आहे म्हणून घराचा त्याग करायचा. किंवा संसाराला कोणत्या तरी कारणाने कंटाळलो आपण म्हणून त्याचा त्याग करायचा. त्याग हा चिंतनीय आहे. त्यागाचं चिंतन झालं पाहिजे. विठ्ठला 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 हो अरे विषय भोगाच्या इच्छेचा अंकुरच अंतकरणाच्या भूमीमध्ये उत्पन्न न होणे हा त्याग आहे. किंवा विषय भोगाच्या इच्छेचाही त्याग त्याला खरं वैराग्य म्हणतात. आणि त्या वैराग्याचं स्वरूप विरागस्य भाव वैराग्यम किंवा विगतो रागो विषय वासना यस्य इत्यर्थः. वितराग विषयाच्या प्रती तिची आसक्ती तिला त्या ठिकाणी राग असं म्हणतात. आणि तो राग आपल्या
चित्तातून ती आसक्ती आपल्या चित्तातून कायमची निघून जाणे हा विराग आहे. आणि अशा प्रकारचं वैराग्य होणं हे अतिशय कठीण आहे. नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नवे वैराग्य सोपारे, नवे वैराग्य सोपारे. मज बोलता न वाटे खरे, मज बोलता नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नव्हे वैराग्य सोपारे, नवे वैराग्य सोपारे, नवे वैराग्य सोपारे, नवे वैराग्य सोपारे, नवे वैराग्य सोपारे. नव्हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. तुकोबाराय म्हणतात की वैराग्य ही काही सोपी गोष्ट नाही. काय वैराग्य अतिशय अवघड आहे आणि ते वैराग्य विवेकासहित असावे. विवेकासहित वैराग्याचे बळ दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. वैराग्याला जर विवेकाची जोड असेल तर साधकांचं केव्हाही पतन होणार नाही. आणि पतनमुक्त जीवन हेच वैराग्याची खरी ओळख आहे. त्यासाठी शुद्ध आचरण महत्वाचे. शुद्ध आचरणासाठी निरंतर साधना महत्वाची आणि फार गरजेची साधना आहे. साधकाला संत तुकोबारायांनी महत्वाचा उपदेश दिला की साधन कसं असावं. विठ्ठला विठ्ठला आणि त्यांनी वैराग्याविषयी महत्वाच्या साधकाच्या उन्नतीसाठी दोन गोष्टी सांगितल्या.